बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 12-15 दिवसात झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे 500 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. कृषी विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार नुकसानीचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. गेल्या 12 ते 15 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट झाली. यामध्ये अंगावर वीज पडल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जनावरही दगावली. यासोबतच उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं. कृषी विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील 500 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळावरील कांदा, भुईमूग, मका, केळी, भाजीपाला यासह इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. तर झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील 10-15 दिवसापासून जो अवकाळी पाऊस येते त्याच्यामध्ये उन्हाळी पिकांमध्ये साधारणतः नुकसान झालेलं आहे. नुकसानीचा आकडा आत्तापर्यंतच्या 20 दिवसातला हा जवळपास 500 हेक्टरपर्यंतचा प्राथमिक अंदाज आपला आहे आणि त्याचे नुकसानीचे पंचनामे ते सुरू आहेत. प्रामुख्याने कुठल्या पिकाचं जास्त नुकसान झाले? नुकसानीमध्ये आंबा पीक आहे, कांदा, त्याच्यानंतर भुईमूग अशी जी उन्हाळी पिकं आहेत, हे उन्हाळी पिकांचं मेजर नुकसान आहे.